मित्रांनो, आयुष्य कसं असतं पहा. आयुष्यात कधी काही घडल हे सुद्धा सांगू शकत नाही. तुम्ही एखादे क्रीडापटू असू द्या, एखादे सर्वसामान्य व्यक्ती असू द्या, एखादे जलतरणपटू असू द्या, किंवा तुम्ही खेळाडू म्हणून, तुम्ही व्यक्ती म्हणून कितीही कष्ट करत असू द्या, परंतु एका क्षणाला हे शरीर थांबतं, श्वास थांबतो. आयुष्यात एखाद्या टर्निंग पॉईंटला कशी घटना घडते हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येईल. आणि खरंच मनाला स्पर्श करणारी शत्रू जरी असला तरी त्याचं वाईट होऊ नये असं मनात किंचित येणारं, आणि एखादं जर चांगलं आपल्या स्वकर्तृत्वावर मोठं होत असेल, शौर्यवान कर्तृत्ववान लढवय्ये असेल, तर त्यालासुद्धा अचानक जर संकट आलं, तो क्षण माणसाच्या आयुष्यात खरंच काहीतरी तुम्हाला, आम्हाला, समाजाला शिकून जाणार आहे. आणि हाच प्रसंग मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वांना नमस्कार. मी संतोष शिंदे. या व्हिडिओच्या माध्यमातून एक वस्तुस्थिती आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. विनंती एवढीच आहे, आपलं हे लाडकं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, चॅनल बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. 2002मध्ये बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपच्या स्पर्धेमध्ये अनिता अल्वारेज या अमेरिकेच्या कलात्मक जलतरणपटूने पाण्याखालचा एक सूचक, सुंदर, ग्रेसफुल परफॉर्मन्स दिला आणि एकदम शांतता पसरली. कारण परफॉर्मन्स संपल्यावर ती नेहमीसारखी पाण्याबाहेर आलीच नाही. पाण्याखाली असतानाच अचानक ती बेशुद्ध पडली. काही सेकंद तिचं शरीर तरंगलं आणि नंतर हळूहळू बुडायला लागलं. हे सगळं तिला टाळ्या वाजवून चेअरअप करणाऱ्या प्रेक्षकांच्या आणि स्मित करणाऱ्या जजेसच्या नजरेतून सुटलं. कारण ही गोष्ट कोणाच्या लक्षात नाही आली की ती आता जिंकली आहे, विनर झाली आहे, तिनं यश संपादन केलं आहे. परंतु तिचा एक खेळाचा भाग असेल म्हणून ती खालीच थांबली असेल, किंवा मानवंदना देत असेल, आतून आनंद व्यक्त करत असेल, हे सगळं चित्र लोकांच्या नजरेसमोर असावं म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलेलं असावं. परंतु ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीच्या लक्षात आली, ती म्हणजे अनिताची कोच अँड्रिया फ्युएटेन्स. ती अनिताला चांगली ओळखत होती. शेवटी प्रशिक्षक, मार्गदर्शक, गुरु हा आपल्या विद्यार्थ्यांच्या किंवा आपल्या सहकार्याच्या छोट्या मोठ्या गोष्टीपासून तो अनुभवी असतो. त्याला माहीत असतं. शेवटी प्रशिक्षक का म्हटलं जातं तर खाचखळगे हे माहीतच असतात. त्याने अनिताला ओळखत असल्यामुळं तिला काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली आणि क्षणाचाही विलंब न करता ती ज्या कपड्यामध्ये होती, शेवटी ही जलतरणपटू, ती सुद्धा प्रशिक्षक, म्हणजे हे खेळाडू वृत्तीची व्यक्ती, तिच्या लक्षात आलं की आहे त्या कपड्यावर, तिनं त्या पाण्यामध्ये कपड्यानिशी बूट घातलेल्या अवस्थेतसुद्धा उडी मारली. जलतरण तलावाच्या तळाशी पोहोचली तेव्हा तिने अनिताचे निचेतन शरीर वर काढले आणि अनिताचे प्राण वाचवले. त्याचं कारण असं होतं की ती पाण्याच्या आतमध्ये बेशुद्ध पडल्यामुळे ती जागेवर स्थिरावलेली होती. म्हणजे तिच्या शरीरानं काम करणं बंद केलेलं होतं, निस्तेज शरीर झालेलं होतं आणि शरीराच्या ओझ्याने ती वर येऊ शकलेली नव्हती, कारण तिची हालचाल पूर्णतः बंद पडलेली होती. म्हणजे मित्रांनो, तुम्ही जलतरणपटू असू द्या किंवा कोणीही असू द्या, शरीराची हालचाल बंद झाली किंवा तुमचं शरीर काम करत नसेल तर पाण्यामध्ये तुम्ही जड वस्तू सारखेच खाली जाता. ज्यावेळेस शरीर फुगतं त्यावेळेस ते वर येऊन जातं. पण ती एवढी मोठी आंतरराष्ट्रीय खेळाडू असूनसुद्धा तिचं शरीर बेशुद्ध अवस्थेमुळं ती खालीच राहिली आणि ती वर आलेली नाही. तिच्या अँड्रिया या प्रशिक्षकाने तिला वर काढण्याचा प्रयत्न केला किंवा तिचे प्राण वाचवले. अँड्रियाने हे तिचं कर्तव्य म्हणून नाही तर अनिताला पूर्ण ओळखत असल्याने
एका अंतप्रेरणेने तिची काळजीपोटी तिला केलेली ती मदत होती. यामुळे एका प्रश्नाने मन झपाटून जातं, कारण आपल्या आयुष्यात जे आपल्याला पूर्ण ओळखणारे जे कोणी असतात, जी कोणी आहेत किंवा भविष्यात आपल्या आयुष्यात जे कोणी येतील, त्या सगळ्यांसोबत आपण प्रत्येक गोष्ट बोलली पाहिजे, शेअर केली पाहिजे. जे काही चांगलं वाईट असेल, अलबेल असेल, हे शेअर केलं पाहिजे. कारण वर दिसताना किंवा वरून सगळं चित्र जरी वेगळं असलं तरी वरवरचं पाहणं आणि अंतरंगात जाऊन पाहणं हे वेगळं असतं. कारण ती जलतरणपटू असताना सुद्धा वरवर ती पाण्यातच आहे असं दिसत होतं, पण आत असताना मात्र बुडत असण्याच्या ज्या वेदना, हालचाली, या सगळ्या गोष्टी आहेत, त्या ज्याच्या लक्षात येतात किंवा ज्याला कळतं किंवा एखाद्या हालचालीवरून, एखाद्या हावभावावरून काही गोष्टी ह्या मनाला सुद्धा वेगळ्या पद्धतीनं स्पर्श करून जात असतात, हे त्याच्यातून त्या ठिकाणी लक्षात येतं. म्हणजे सांगण्याचा अर्थ एवढाच आहे की आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट आपण ज्या पद्धतीनं करतो, ही आपण आपल्या शारीरिक सवयी, व्याधी किंवा आजार किंवा इतर गोष्टी ज्या आपल्यापासून इतरांना सांगणं किंवा आपल्या व्यतिरिक्त इतरांशी शेअर करणं किंवा आपल्यातल्या चुका, आपल्यातल्या चुकीच्या सवयी ह्या इतरांना माहीत असणं, हे सुद्धा जिवंत वाचण्याचं किंवा जिवंत ठेवण्याचं किंवा जिवंत राहण्याचं सुद्धा उत्तम लक्षण आहे. जर तिच्या आयुष्यात ही गोष्ट वेगळ्या पद्धतीनं घडली असती, तिच्याकडं फक्त अजून काही वेळ दुर्लक्ष केलं असतं, तर ही 2002ची घटना आज आपल्यासमोर मांडत असताना ती आज हयात नसती. हे सुद्धा तितकंच मोठं सत्य आहे. परंतु शेवटी काही गोष्टी समजून घेऊन, काही गोष्टींना त्या नजरेतून पाहणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. या गोष्टीतून एक गोष्टीचा बोध आपण नक्कीच घेऊयात की जिथं कुठं असू, जिथं कुठं राहू, जिथं कुठं प्रवास करू किंवा ज्या प्रसंगाला असू, सोबतच्या व्यक्तींना काही गोष्टी अस्वस्थ वाटण्याच्या, काहीतरी वेगळं वाटण्याच्या किंवा काहीतरी त्रास होतोय हे सांगण्याच्या किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला सहन न होणाऱ्या आपण शेअर केल्या पाहिजेत. अंगावर काढण्यापेक्षा व्यक्त झालं पाहिजे. बाकी एवढंच. धन्यवाद.